शुभ सकाळ. हाय हॅलो नमस्कार. मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे शनिवार. तर किती वाजले दाखवते तुम्हाला. हे बघा 9:10 झालेत. 2 दिवस झालं देवपूजा केली नाही, कारण की सकाळी रोज 2 दिवस झालं की माझं कार्तिक देवपूजा करतोय, तर केलंच नाही मी देवपूजा. तर कार्तिकच करायला लागले. तर सकाळी उठलं की आंघोळ करतोय आणि दिवा लावतोय आणि फक्त अगरबत्ती लावली असती तर मी देव धुतलं असतं. पण रोज सकाळी उठतोय, दिवा लावतोय, संध्याकाळ पण तोच करतोय. त्याच्यासाठी मी 2 दिवस झालं देवपूजाच नाही केली. त्याची देवपूजा तुम्हाला दाखवते. बघा 2 दिवे लावतात आहे आणि कापलं. त्याच्यासाठी 2 दिवस झालं मी देवपूजा केलीच नाही आणि तोच देवपूजा करतोय आणि तोच हे करतोय. बघा दिवा लावला, एक मोठा लावलाय, तोच लावतोय. आणि इथं बघा केवढे अगरबत्ती ठेवले त्याच्यात. आणि मग त्यांनी देवपूजा केली ना, तर त्याच्यासाठी म्हटले जाऊन दे, तर आपण कंटिन्यू सोमवारपासून करूया, देव वगैरे धुया म्हणून. तर मी आंघोळ केल्याशिवाय देवघरात येत नाही. देवपूजा मांडली तिथं येतच नाही. आंघोळ करून झाल्यावर येते. म्हटले आंघोळ केल्या, म्हणले तो काय केला बघू. तर आज देव धुवायचं म्हटल्यावर तर तो देवपूजा करून गेलाय. तर आज मला ना कार्तिकच्या शाळेत जायचे. तर कार्तिकच्या शाळेत आज मीटिंग आहे, तर शाळेत जायचे. तर आता तर 9 वाजले, तर 10 वाजेपर्यंत 10 ते 11 मीटिंगचं टायमिंग आहे. तर 10 वाजता निघूया. म्हणजे तिथं आता त्या कार्तिकच्या पप्पाला पण मी सुट्टी करायला लावले, कारण की मी एकटी गेली तर मला तासभर लागेल, कारण की रिक्षा भेटेपर्यंत आणि तिथं पोचेपर्यंत तासभर, आणि आमच्या गाडी म्हणलं 10-15 मिनटात पोचू म्हणे कसं, म्हणून त्यांना सुट्टी करायला लावली आज. आणि मी आणि कार्तिकचे पप्पा जाणार आहे शाळेत. तर मग मीटिंग झाल्यानंतर कार्तिकला पण सोबत घेऊन येते. मशीन घेतले, अजून पण चालू नाही केलं आहे. आणि तुम्हाला एक दाखवायचं आहे बघा. हे बघा जाळी घेतले मी साडीवर, एक जाळी घेतली आणि आंघोळ करायचं पाट घेतलं आहे. कालच घेतले, माझ्या लक्षातच नाही, म्हणजे आज दाखवा म्हटली. तर आमचा कार्तिक राहतोय का, सकाळी घेतला लगेच आंघोळ करायला. पाट घेतले, बाथरूममध्येच आहे पाट, ब्लॅक कलरचा गोल तुम्हाला दाखवते थांबा. तर एक जाळी आहे. आणि ही जाळी काय घेतली तुम्हाला सांगते, की भरपूर असं भाजीपाला आणतो ना, तर कांदा, टमाटर, बटाटा, वांगी असं भरपूर असं आणतं. आणि त्याच्यासाठी काय करायचं म्हणून घेतले. आणि आता काय करणार आहे, आणली भाजी भरपूर. टमाटर माझे तर दर महिन्याला 4 किलो टमाटर असतात. वांगी, बटाटा हे सगळं अर्धा किलोच्या पुढे असतात. का, कारण की आठवड्यातून एकदा आम्ही जातो आणि वेळ भेटत नाही. इकडे जवळ इकडे महाग भेटतात आणि सातारा स्वस्त भेटतात, म्हणून आम्ही तिथून आणतो. आणि मग ते धुण्यासाठी धुवून परातीत ठेवायचं, ते पाणी राहते, परत खराब होते, खाली ठेवायचं, म्हणून धुवून रात्रभर धुवायचं आणि ह्याच्यात नितळायला ठेवायचं. इथं हे बघा, ह्याच्यात होल पण आहे बघा. तर हे होल करून घेते आणि भाजी आणली की मग धुवायचं आणि रात्रभर नितळायला ह्याच्यात ठेवायचं. मग सकाळ उठून फ्रीजमध्ये ठेवायचं. त्याच्यासाठी घेतलं आहे मिनी जाळी. आणि एक पाट आहे तुम्हाला दाखवते. हे बघा, हे एक पाट आहे, हा एक घेतला आहे. पहिला चांगोळीचा पाट होता, ते दोन्ही पण तुटले. तर मग हे घेतलं आहे, मजबूत आहे. तर 4 साड्यावर घेतलेत. आणि हे तर मी येताना ना माझी मम्मीकडून 10-12 साड्या घेऊन आलेली. तर ती नेसत नाही, जुने झालेले. तिला म्हटले नाही नेसते तू, फेकते तर घेऊन ये. तर मला दे, मी घेते. तर मी भरपूर असं साड्यावर भरपूर अशी वस्तू घेतली. मी टब घेतलंय, जाळी घेतले, असं आंघोळीचं टब. बहुतेक मी प्लॅस्टिकची जी मोठे मोठे आहेत ना ड्रम वगैरे, हे ते सगळं मी साड्यावर घेतले. ते बरं पडतं साड्यावर आणि मजबूत भेटते. तर दुकानात गेलं की लगेच तुटायचं. समृद्धीचं तर खूप महाग आहे, तर आपल्या ह्या साड्यावर बरं पडते. तर माझे ते 2 ड्रम तर तुम्हाला दाखवले, नेहमी तुम्हाला दाखवते. ते तर मी लग्न झालं नवीन तवा आणलेलं, ते पण मुंबईवरून. आता 10 वर्ष होऊन गेली त्या ड्रमला, अजून काही झालं ना, अजून चांगलं तर चांगलं आहे. तर 10 वर्ष ड्रमला झाले, त्या आंघोळीचं टपला 10 वर्ष झालं, काहीच झालं नाही, म्हणून साड्यावर घेते मी. तर तुम्ही पण घेत असलं तर ना, साड्या जमा करून ना साड्यावरच घ्या. भले 2 साडे जास्त जाऊन दे, पण घ्या, म्हणजे चांगलं मजबूत भेटते. त्याच्यासाठी म्हणते, घेत असलं ना खरंच मजबूत भेटते. तर एखाद्या वेळा केसावर भांडी घेऊ नका, पण साड्यावर ना टप, आंघोळ जे महत्त्वाचे टप आहेत ना, मोठे मोठे लोखंडाचे हे असतात बघा. आपल्या दिवाळीच्या टायमाला आपल्याला चिवडा वगैरे बनवायचा, ते लोखंडाचं एवढं मोठं टप, हे सगळं आहे ना मी साड्यावरच घेतलं. ते घ्या,
पण साड्यावर आपलं केसावर भांडी घेऊ नका, पण साड्यावर असल्या घ्या की उपयोगी पडायसारखं, तर मजबूत भेटते, किती पण आपटलं तर तुटणार नाही. तर ती जाळी आहे ना, तुम्हाला सांगितलेलं ते पाणी घेऊन, बोरचं पाणी घेऊन ते खराब झाले म्हणून, त्याला तर 10 वर्ष झाले, अजून चांगलं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला सजेस्ट करते. असो, तर मी आता इथं चाय बनवते, चाय पिते, तर मग थोडंसं घरात काम आहे ते करते आणि मग निघते, तुम्हाला सांगते. फायनली बघा मी तयार झाली आणि मी आणि कार्तिकचे पप्पा कार्तिकच्या शाळेत चाललो आहे मीटिंगला. तर मी दोघं गाडीने, कारण की पण मी रिक्षाने गेलं तर मला रिक्षा भेटेपर्यंत जाईपर्यंत परत तिथून रिक्षा, असं करून 2 रिक्षा चेंज करावं लागते, मग वेळ होतो. पण त्या मॅडमने सांगितलं 11 वाजेपर्यंत मीटिंग आहे, तर मग काय इम्पॉर्टंट असेल ना, त्याच्यासाठी वेळेवर पण शाळेत जायचं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी आम्ही निघालो लवकर. त्याला म्हणले आजचा एक दिवस सुट्टी करा, तर त्यांना सुट्टी भेटत नव्हती, तर मी सुट्टी करायला लावलं आणि मी आणि कार्तिकचे पप्पा निघालो. नाश्ता वगैरे सगळं केला मी निघालो. आणि इथं बघा आपलं मारुतीचं मंदिर आहे, आमच्या इथंच आहे जवळ. तर मारुतीच्या मंदिराचं थोडंसं पुढे गेलं की महादेवाचं मंदिर आहे, तर ते तुम्हाला दाखवलं नाही, मी डायरेक्ट हे केलं आहे. तर जवळ आहे दत्त महाराजाचं, सगळ्या मंदिर आहेत आमच्या इथं, असं कोणचं पण मंदिर नाही असं नाही, सगळ्या मंदिर आहेत. महादेवाचं आहे, मारुतीचं आहे, गणपती बाप्पाचं आहे, सगळं आहे. तर मी जाते, जेव्हा जायचं असलं त्या दिवशी जाते मी मंदिरात पाया पडायला. तर इथं बघा मी कार्तिकच्या शाळेपाशी जवळ आली आहे. मीटिंग झाल्यानंतर संगतच कार्तिकला घेऊन पण निघणार आहे आम्ही. तर अजून थोडं काय साताऱ्यात शॉपिंग करायचं आहे, ते पण तुमच्यावर शेअर करते आणि करायचे मला. फायनली कार्तिकला घेतले आणि आम्ही तिथं बाजारात आलं तर मला मास्क पाहिजे म्हटला, तर त्याला मास्क घेऊन दिले. तर तो म्हटलं मी आता लावूनच जातो, त्याला आवडलं ते. तर आम्ही इथं बघा साताऱ्यात आलो आहे भाजी मार्केटच्या इथं. तर तिथून म्हटले भाजी पण घ्यायचे, थोडंफार काय घ्यायचं, कोथिंबीर पण नव्हती, कोथिंबीर आता स्वस्त भेटली म्हणून कोथिंबीर पण घेतली. इथं बघा मेथीची भाजी आणि कोथिंबीर जरा स्वस्त भेटली म्हणून घेतली. स्वस्त म्हणजे किती 20-20 रुपयाला भेटली म्हणून घेतली. पहिले 40 रुपयाला एक जोडी होती, ती पण एवढी छोटीशी कोथिंबीरीची, म्हणून आम्ही किती दिवस झालं कोथिंबीर नव्हतं आणलेलं. मेथी पण 30 रुपये 40 रुपयाला, तर 20-20 स्वस्त झालं की 20-20 म्हटलं तर लेट झालं स्टँड आहे, तर म्हणून एक मेथीची जोडी घेतली आणि एक कोथिंबीरची जोडी घेतली. आणि त्याच्यानंतर थोडंसं पुढे आलं किराणा मालाच्या इथं. आणि इथं बघा मी पोहे करायचे, म्हणजे चिवडा बनवायचे पोहे घेणार आहे, भाजकी पोहे. आणि त्याच्यानंतर 1 किलो असं मैदा घेणार आहे, शंकरपाळ्या करायचे, उद्या करणार आहे. उद्या नाहीतर मग कधी टाईम भेटलं तेव्हा करणार आहे, तर ते पण तुमच्यावर रेसिपी शेअर करणार आहे मी शंकरपाळ्याचे. मग आता इथं सगळं खरेदी केलं, त्याच्यानंतर मग आता मी निघालो घराकडे. आज टाईम भेटला तर आज करणार शंकरपाळ्या, नाहीतर मग उद्या भेटला तर उद्या करणार आहे. आता आज ना आम्ही नेहमी आलो की बोगद्यातून गेलं ना, तर आज शूट करायचे बोगद्यातून, तर तुम्हाला दाखवते. तर म्हणून इथून बोगद्यातून आम्ही चाललो, प्रत्येक वेळेस जातो, तर म्हणजे आज बोगद्यातून गेल्यानंतर जरा शूट करावं म्हटली, म्हणून केलं शूट. फायनली आता आम्ही घरी आलो. तर हे बघा माझ्याकडेच आहे, तर ह्याच्यात भाजी वगैरे सगळं आहे. तर आमचा कार्तिक बघा कसं शायनिंगमध्ये येतो आहे बघा, कारण की मास्क वगैरे लावला आहे ना, म्हणून शायनिंगमध्ये येतो आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.